Hello students, today we are going to learn our second poem Indian Viewers. This poem is written by Indian poetess Sarojini Naidu. Sarojini Naidu was a political activist, feminist and a poet. She was the first Indian woman who became the president of Indian National Congress. She was also an important figure in India's struggle for independence. She became a follower of Mahatma Gandhi. Sarojini Naidu is widely known for her poetry. She has written children's poems as well as poems on the themes like patriotism, romance and tragedy. विद्यार्थी मित्रांनो, आपली जी दुसरी पोयम आहे इंडियन विवर्स म्हणजे भारतीय विणकर. बघा, भारतीय विणकरांना समर्पित अशा प्रकारची ही पोयम सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला अशा सरोजिनी नायडू यांना आपण सर्वजण ओळखतो. तर सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली ही पोयम आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला. स्त्रीवादी असणाऱ्या ह्या सरोजिनी नायडू एक कवयित्री देखील होत्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. सरोजिनी नायडू यांनी विविध विषयांवरती कविता लिहिल्यात, ज्यामध्ये लहान मुलांसाठी त्यांनी कविता लिहिल्यात. तसेच देशभक्तीपर, रोमॅन्टिक, ट्रॅजेडी अशा विविध विषयांवरती सरोजिनी नायडू यांनी कविता लिहिलेल्या आहेत. इंडियन व्ह्यूअर्स ही एक त्यांनी लिहिलेली कविता आपल्याला अभ्यासायची आहे. Indian Viewers is a short poem with 3 short stanzas. Here the poetess talks about 3 types of garments that the viewers view at 3 particular times of a day. The poem highlights the craft and skill of Indian viewers. Each stanza of the poem represents 3 important stages of human life. First one, birth means childhood. Second one, youth means adulthood. And third one, death means old age of the third stage or the last stage of the human life. The colors mentioned in the stanzas are very significant. The colors indicate the moods related to the events. इंडियन व्ह्यूअर्स ही जी काही कविता आहे ही एक छोटीशी 3 कडव्यांची कविता आहे, ज्या प्रत्येक कडव्यामध्ये 3 विविध रंगांचे जे काही कपडे भारतीय विणकर विणतात, त्या माध्यमातून कवयित्रीनं मानवी जीवनाच्या 3 अवस्था दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिवसातले जे काही 3 वेळा आहेत, ज्या 3 वेळेला विविध वेगवेगळ्या रंगाचे जे काही कपडे भारतीय विणकर विणतात, त्यामधून मानवी जीवनाच्या 3 अवस्था दर्शवण्याचा प्रयत्न कवयित्रीनं केला आहे. पहिली अवस्था आहे जन्म, दुसरी अवस्था आहे तारुण्य आणि तिसरी अवस्था आहे मृत्यू किंवा म्हातारपण. अशा प्रकारच्या विविध रंगांचा वापर करून कवयित्रीनं मानवी जीवनाच्या 3 अवस्था दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या कवितेमध्ये पहिलं जे कडवं आहे बघा, 3 कडव्यांची एक छोटीशी अशी कविता सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली आहे. सो द फर्स्ट स्टांजा ऑफ द पोएम इंडियन व्ह्यूअर्स. Weavers weaving at break of day, why do you weave a garment so gay? Blue as the wings of a halcyon wild, we weave the robes of a newborn child. So, this poem is a discussion between the poetess and the viewer's responses. Each stanza starts with a question and is concluded by the viewer's responses. कवयित्री आणि विणकर यांच्यामध्ये एक डिस्कशन आहे, संवाद आहे
आणि प्रत्येक कडव्याची सुरुवात जर आपण बघितली तर प्रत्येक कडव्याच्या सुरुवातीला कवयित्री एक प्रश्न विचारते आणि भारतीय विणकर त्याला प्रतिसाद देतात. अशा पद्धतीनं प्रत्येक कडव्यामध्ये सुरुवातीला कवयित्रीचा प्रश्न आहे आणि कवयित्रीच्या या प्रश्नाला भारतीय विणकरांनी दिलेला जो काही प्रतिसाद आहे, अशा प्रकारचा एक संवाद प्रत्येक कडव्यामध्ये आपल्याला बघायला. Weavers weaving at break of day. Why do you weave a garment so gay? Blue as the wings of a halcyon wild. We wave the robes of a newborn child. So the weavers start their weaving in the morning. The poetess compares the cloth with the blue-colored wings of a wild halcyon bird, means a colorful kingfisher. And she asked the weavers why they look so happy weaving the cloth. The weavers answered that they are weaving a dress for a newborn baby. So they are happy while weaving the cloth. Here the poetess has used break of day as a metaphorical. She used this word for birth and the first phase of the human life, which is happy moment for everyone. तर अगदी सकाळी या विणकरांनी म्हणजे सूर्योदयाच्या वेळी विणकर आपलं काम सुरू करतात. विणकरांनी सकाळी विणलेल्या कपड्यांची जी काही तुलना आहे, या कपड्यांची तुलना कवयित्रीनं हॅल्सियन पक्षाच्या निळ्या रंगाच्या पंखांसोबत ही तुलना केलेली आहे. कवयित्री विणकरांना विचारते की हे कपडे विणताना तुम्ही एवढे आनंदी का दिसत आहात? यावर विणकर आपलं उत्तर देतात. मीन्स देर इज अ रिस्पॉन्स फ्रॉम द इंडियन व्ह्युअर्स. तर भारतीय विणकरांनी जे काही उत्तर दिलेलं आहे की आम्ही नवीन जन्मलेल्या बाळासाठी हे कपडे विणत आहोत, त्यामुळं आम्ही हे कपडे विणत असताना खूप आनंदी आहोत. बघा या ठिकाणी ब्रेक ऑफ डे, ॲट ब्रेक ऑफ डे असा शब्द पहिल्याच ओळीमध्ये कवयित्रीनं वापरलेला आहे. म्हणजे सकाळ किंवा दिवसाची जी काही सुरुवात आहे, हा जो काही शब्द आहे तो एक मेटाफरिकल म्हणजे रूपकात्मक अशा स्वरूपाचा हा शब्द कवयित्रीनं वापरलेला आहे. मग दिवसाची सुरुवात आणि मानवी जीवनाची जी काही सुरुवात आहे, म्हणजे ज्यावेळेस मानवाचा जन्म होतो, अशा प्रकारची ही तुलना कवयित्रीनं केलेली आहे. मग बाळाच्या जन्माकरिता म्हणजेच मानवी जीवनाची जी काही सुरुवात आहे, पहिला टप्पा आहे, यासाठी हे विणकर सकाळी कपडे विणत आहेत. आणि हा जो शब्द आहे तो रूपकात्मक अशा स्वरूपाचा कवयित्रीनं वापरला आहे. आणि हा टप्पा खरोखरच आनंदाचा असा टप्पा असतो. त्यामुळं हे अशा प्रकारचे हे कपडे म्हणजे नवीन जन्मलेल्या बाळासाठी जे काही कपडे हे विणकर विणत आहेत, हे जन्मलेल्या बाळासाठी विणत असल्यामुळे यावेळेस ते खूप आनंदी आहेत. आनंदामध्ये सकाळी हे कपडे विणण्याचं काम हे भारतीय विणकर करत आहेत. नाउ द सेकंड स्टांजा ऑफ द पोयम. Weavers weaving at fall of night. Why do you weave a garment so bright? Like the plumes of a peacock, purple and green. We weave the marriage bells of a queen. Now in the second stanza, the weavers continue their work during fall of night. बघा दुसऱ्या कडव्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या ओळीमध्ये भारतीय विणकर जे आहेत, हे भारतीय विणकर आपलं जे काम आहे ते संध्याकाळी सुद्धा चालू ठेवतात. कपडे विणण्याचं त्यांचं जे काही काम आहे हे रात्रीच्या वेळेला सुद्धा चालतं. द
द पोएटेस कम्पेअर्स द गारमेंट टू द पर्पल अँड ग्रीन कलर्ड फिदर्स ऑफ अ पिकॉक. मग रात्रीच्या वेळेला या भारतीय विणकरांनी विणलेले जे काही कपडे आहेत त्या कपड्यांची तुलना मोरांच्या पिसासोबत, जसं ज्या पद्धतीनं जांभळ्या रंगाचे, हिरव्या रंगाचे पीस असतात, पंख असतात, त्या रंगाशी ही कवयित्री या कपड्यांची तुलना करते. शी आस्क द वेवर्स व्हाय दे आर विविंग सच अ शायनी गारमेंट्स. मग दुसऱ्या कडव्यामध्ये कवयित्रीनं विचारलेला जो काही प्रश्न आहे, बघा दुसरी ओळ, व्हाय डू यू वेव अ गारमेंट सो ब्राईट. म्हणजे अशा प्रकारचा जो काही प्रश्न या कवयित्रीने विचारला आहे की या वेळेला तुम्ही जे काही कपडे विणत आहात ते अतिशय चमकदार अशा प्रकारचे हे कपडे तुम्ही का विणत आहात. त्यावरती भारतीय विणकरांनी दिलेलं उत्तर जे आहे ते शेवटच्या ओळीमध्ये, वी वेव द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. बघा यावेळेला विणले जाणारे हे जे काही कपडे आहेत हे कपडे अगदी राणीच्या लग्नातला ड्रेस शिवण्याचं कार्य हे भारतीय विणकर करत आहेत. आणि या ठिकाणी ही जी काही अवस्था दाखवलेली आहे त्यामध्ये मानवी जीवनातली तारुण्यातली अवस्था दर्शवण्याचा प्रयत्न या कडव्यामध्ये करण्यात आलेला आहे. जसं सुरुवातीच्या ओळीमध्ये ॲट फॉल ऑफ नाईट हा शब्द वापरलेला आहे. द वर्ड फॉल ऑफ नाईट इज मेटाफिरिकल. दिस वर्ड इज यूज फॉर द अडल्टहूड, मीन्स द सेकंड स्टेज ऑफ द ह्युमन लाईफ. मानवी जीवनातली जी दुसरी स्टेज आहे ही दुसरी स्टेज दर्शवण्यासाठी हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आणि ही दुसरी स्टेज मानवी जीवनातली अतिशय महत्त्वाची अशी स्टेज असते. एक आनंदाचा क्षण किंवा आनंदी जीवन, एक आनंदी टप्पा मानवी जीवनातला आपल्याला या काळामध्ये बघायला मिळतो. आणि ही अवस्था या दुसऱ्या कडव्यामध्ये कवयित्रीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला. वीवर्स विविंग सोलम अँड स्टील, व्हॉट डू यू वेव इन द मूनलाईट चिल, व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड, वी वेव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. नाव इन द थर्ड स्टांजा, the weavers carry out their work during the chilly moonlight also, but at that time their mood is very silent and serious. Means weavers are weaving seriously. They are weaving white garments. The poetess compares the white garments with white feather and with a white cloud. Again the poetess asks why they are weaving the white colored cloth. The weavers answer seriously. The weavers answer seriously that they are weaving white cloth for a dead body for its funeral. Shroud means a cloth in which a dead man is wrapped. Here the phrase cold moonlight is used metaphorically to the last phase of the human life, means death. This is the eternal truth of everyone's life. तिसरे कडवे जर आपण बघितले तर या ठिकाणी देखील विणकर आपलं कलाकौशल्य दाखवतात. विणकर आपले काम थंडगार अशा चांदण्या रात्री दरम्यान देखील आपलं काम करत राहतात. परंतु यावेळेला ज्यावेळेस हे भारतीय विणकर कपडे विणत असतात त्यावेळेला त्यांची मनोदशा मात्र शांत आणि गंभीर असते. यावेळी विणकर पांढऱ्या रंगाचे कपडे विणत असतात. कवयित्री भारतीय विणकरांनी विणलेले
हे जे पांढऱ्या रंगाचे कपडे आहेत, या पांढऱ्या रंगाच्या कपड्यांची तुलना पक्ष्यांचे जे पांढरे पीस असतात किंवा पांढऱ्या रंगाचे जे काही ढग असतात त्यांच्यासोबत या पांढऱ्या रंगाच्या कपड्यांची तुलना करते. आणि कवयित्री पुन्हा एकदा या विणकरांना प्रश्न विचारते की हे भारतीय विणकर पांढऱ्या रंगाचे कपडे का विणत आहेत. त्यावर भारतीय विणकर अगदी कठोर आणि गंभीर अशा मनस्थितीमध्ये, अशा अवस्थेमध्ये आपली प्रतिक्रिया देतात. आम्ही हे पांढऱ्या रंगाचे कपडे मरण पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी विणत आहोत. म्हणजे एकंदरीत या 3 कडव्यांमध्ये कवयित्रीनं जे काही मानवाच्या 3 अवस्था आहेत मानवी जीवनातल्या, जसं जन्म, तारुण्य आणि शेवटी मृत्यू, अशा 3 अवस्था आणि त्या 3 अवस्थांमध्ये या भारतीय विणकरांचं जे काही कलाकौशल्य आहे हे देखील दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचबरोबर मानवी जीवनाच्या 3 अवस्था देखील सांगण्याचा प्रयत्न सरोजिनी नायडू यांनी केलेला आहे. बघा, या ठिकाणी देखील जे शब्द वापरलेला आहे मून लाईट चिल, म्हणजे थंडगार अशा चंद्रप्रकाशामध्ये. मग हा जो शब्द आहे तो मेटाफरिकल या ठिकाणी वापरलेला आहे, ज्यामध्ये मानवी जीवनाची अंतिम अवस्था, शेवटची अवस्था दर्शवण्याचा प्रयत्न कवयित्रीनं केलेला आहे. आणि एका छोट्याशा पोयममधून बघा 3 कडव्यांची अशी ही पोयम आहे. छोटे छोटे 3 कडवे, आणि ज्यामध्ये भारतीय विणकरांचं कलाकौशल्य आणि त्याचबरोबर मानवी जीवनातल्या 3 अवस्था देखील सांगण्याचा प्रयत्न कवयित्रीनं केलेला आहे.